हाय, नमस्कार. मी सुवर्णा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. आता मी असं छान तयार होऊन कुठे चालले तुम्हाला वाटलं असेल तर आज आहे ना वटपौर्णिमा, तर बघूया तयारी वटपौर्णिमेची. आज सकाळी छान असं पटापटा आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली, छान आज केस वगैरे धुतले आणि आज काय जायचं होतं तर वटपौर्णिमा असल्यामुळे वडाच्या पूजेला. तर छान अशी सकाळी रांगोळी केली, नंतर तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. आणि मग काय आता वटपौर्णिमा असो नाही तर काही असो, आपल्या बायकांना काय किचनमधून काही सुट्टी असते का? किचनचं काम तर करावंच लागतं. पण मग शॉर्टकटमध्ये तुळशीची देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर जाणार होते मी किचनमध्ये गेल्यावर पहिला डोक्यात विषय हाच असतो की काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं. तर नाश्त्याला मी बनवणार होते आज पोहे बनवायला घेतले. त्यानंतर पोह्याची तयारी चालूच होती, पोहे बनवले. बाकीचे तोपर्यंत सर्व आवरून आले आणि पोह्याचा नाश्ता सर्वांना देणारच होते आणि पटकन आवरून आपल्याला जायचं होतं देवपूजेला. त्यानंतर मध्येच बसले माझी मेहंदी बघत. मेहंदीला छान असा कलर आला होता. मेहंदी बघता बघता पोहे करण्याचंही काम चालू होतं, पण मेहंदी ना वेळ नसल्यामुळे एकाच हातावर काढली आणि मग मेहंदी बघत बघत छान असे पोहे बनवले. पोहे बनवून झाल्यावर सर्वांनी नाश्ता केला, नाश्ता वगैरे झाले. नंतर मग स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक झाल्यानंतर पूजेचं ताट केलं. त्यानंतर आहे ना तुळशीची पूजेला बाहेर वडाला जाण्या अगोदर आहे ना मी घरच्या तुळशीची ना मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे झाल्यानंतर मग मैत्रिणींचं आवरतच होतं, तोपर्यंत म्हटलं चला आपल्या घरच्या तुळशीची परत एकदा पूजा करून घेऊ. मैत्रिणींचं आवरता मग आला मैत्रिणींचा आवाज, चला आवरलं म्हणून. मग काय आम्ही मैत्रिणी निघालो वडाच्या पूजेला. वडाचं झाड थोडंसं घरापासून लांब असल्यामुळे तिथपर्यंत चाललो होतो. तर चालता म्हटलं चला एखादी व्हिडिओ फोटो वगैरे काढण्याचं काम आमचं चालूच असतं आणि ते प्रत्येक बायकांचं चालूच असतं. नंतर आलो वडाच्या पूजेला. वडाच्या पूजेच्या वेळेस छान अशी पूजा वगैरे केली, 7 फेरे मारले आणि आपलं महिलांचं काही चालूच असतं वर्षभर सणवार. त्यात सर्वात प्रथम नंबर आपला महिलांचाच असतो. उपवास बी महिलांनीच करायचा, घरातले कामं महिलांनीच करायचे आणि पूजापाठही महिलांनीच करायचा. पण काय आपण हे सर्व जबाबदाऱ्या आहे ना छान अशा पार पाडत असतो जबाबदारीने. त्यानंतर पूजा वगैरे झाली, महिला मंडळांच्या हळदी कुंकू वगैरे झाली, वटी भरून झाली. छान आम्ही एन्जॉय केला आजचा दिवस मस्तपैकी आणि मग काय निघालो घरी. तर आजचा दिवस असा होता, दिवसभराचं सर्व काही पूजा वगैरे कामे आणि नंतर निघालो घरी. तोपर्यंत बाय बाय.